नमस्कार, आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कवळे गोवा येथील नयन मनोहारी आणि जागृत श्री शांतादुर्गा देवीची माहिती। आई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोवा राज्यातील फोंडा तालुक्यात असलेले कवळे येथील श्री शांतादुर्गा देवी हे गोव्यातील अत्यंत प्राचीन, जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे। श्री शांतादुर्गा देवी आणि देवीच्या रूपांविषयी माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया। श्री शांतादुर्गा देवीची पौराणिक कथा। एकदा काही कारणास्तव शिव आणि श्री विष्णू यांच्यात युद्ध झाले आणि प्रलय ओढवला। तेव्हा समस्त देव, मानव, ऋषी आदींच्या आर्त प्रार्थनेने भगवती जगदंबा महाकाय रूपाने प्रकट झाली आणि तिने हरिहरांना शांत करून बालरूपाने दोन्ही हातांनी दोन बाजूला धरले। हरिहरांना शांत केले म्हणून जगदंबा शांतादुर्गा झाली। कर्दळीवन म्हणजेच आजचे 66 तालुक्यातील केळशी हे श्री शांतादुर्गाचे मूळ स्थान। इथे श्री शांतादुर्गेचे मंदिर इसवी सनाच्या 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत होते। परशुराम काळी परशुरामाने गोमांतकात आणलेल्या दशगोत्री ब्राह्मणातील कौशिक गोत्री लोपशर्मा या ब्राह्मणास कर्दळीपूर या गाव आग्रह मिळाला होता। त्याने कर्दळीपुरात श्री शांतादुर्गा देवीची स्थापना केली अशी माहिती पौराणिक ग्रंथांच्या आधारे सापडते। श्री शांतादुर्गा देवालयाची सुंदर भव्य इमारत पूर्वाभिमुख असून समोर नयन मनोहर असा दीपस्तंभ आहे। मंदिरासमोर तलाव आहे। मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्याच्या महाद्वारावर चौघडा वाजवण्यासाठी नगारखाना आहे। गर्भगृहाच्या वर घुमट असून त्यावर सोन्याचा कळस आहे। देवालयातील गर्भगृहात श्री शांतादुर्गेची चतुर्भुज मूर्ती आहे। तिच्या एका हातात शिव आणि दुसऱ्या हातात श्री विष्णू आहे। या मूर्ती शेजारी 6 इंच आकाराची काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे। या देवळाच्या शेजारी डावीकडे श्री नारायण देवाचे मंदिर आहे। या मंदिरात मुख्य आसनावर श्री नारायण देव आणि श्री गणपती यांच्या मूर्ती आहे। या मंदिराच्या डावीकडे पारिजात वृक्षाचा पार आहे। शांतादुर्गाचे हे मंदिर सारस्वत स्थापत्य शैलीत बांधले आहे। दर्शनी भाग आणि सभामंडप यांच्या छतावर उगवणारा त्यांचा पिरॅमिडल आकार, शिखा, त्यांच्या रोमन कमानदार खिडक्या, त्यापैकी काही खोल लाल पिवळ्या रंगाच्या काचेच्या खिडकींचे फलक आहेत। निळे हिरवे रंग त्यांचे झुंबर, त्याचे गेटपोस्ट, बलस्ट्रेट सपाट घुमट, मंदिराचा मरून पीच पांढरा रंग मंदिराला शांत सुंदर रूप देतो। मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सोन्याची पालखी, ज्यामध्ये देवता उत्सवाच्या प्रसंगी विराजमान होते।